वडावडी नुसती नुसती वडावडी काय त्यानं त्याला धरलाय विजाला कोणी घेणार म्हणून अरे बाप रे म्हणजे शेतकऱ्यांना वीज माफी दिली त्यांना, तरी देखील ते सरकार वाहनधारकांच्या बाबतीत काहीच करत नाही. आमची घोषणाच आहे की आम्हाला काही देऊ नका, खरं आमच्याकडनं काही घेऊ नका. आम्ही एकमेव घटक असे आहोत की सरकार आमच्याकडनं दंडाच्या मार्फत जवळपास एकेका रिक्षाचा दंड हा 1,24,000 एवढ्या रकमेपर्यंत जातो. इतर राज्यांनी म्हणजे उदाहरणार्थ केरळ, तामिळनाडू, पंजाब, गुजरात या राज्यांनी दंड माफी केलेली आहे. पश्चिम बंगाल या सर्व राज्यांनी दंड माफी केलेली आहे. आमच्या सरकारला विनंती आहे की हे रिक्षावाले मुख्यमंत्री असलेलं सरकार आहे, या सरकारला विनंती आहे की त्यांनी आम्हाला काही दिलं नाही हे मान्य आहे, पण आमच्याकडनं निदान काही घेऊ नका, नाहीतर या वाहनधारकांचा उद्रेक होईल. ट्रान्सपोर्ट आणि नॉन ट्रान्सपोर्ट दोन्ही प्रकारचे जे वाहनधारक आहेत, या दोन्ही प्रकारच्या वाहनधारकांवरती हा प्रचंड फक्त महाराष्ट्रामध्ये अन्याय चालू आहे आणि हा महाराष्ट्र सरकारचा अधिकार आहे. एक साधासा GR काढून हे सरकार हा निर्णय घेऊ शकतं, पण या सरकारची वाहनधारकांच्या प्रती कळवळा नाही हे यावरून सिद्ध होतं. यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल हे या ठिकाणी आम्ही नमूद करू इच्छितो. महाराष्ट्र सरकारनं रिक्षाला दररोज पासिंग दंड 50 रुपये जो आकारला जातो तो रद्द करावा यासाठी रिक्षा, टॅक्सी आणि सर्व वाहनधारकांचं आंदोलन गेली 1 महिना चालू आहे. हिवाळ्याचं अधिवेशन सुद्धा चालू आहे. हा दंड अत्यंत अन्यायी असा दर महिन्याला 1500 आणि वर्षाला जवळजवळ 18,000 रुपये भरावा लागतो. हा दंड रद्द करावा यासाठी महामोर्चा काढला, खलनाबाकर आंदोलन केलं. 16,000 रिक्षा कोल्हापूर जिल्ह्यातल्या बंद केल्या. महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या विधानसभेमध्ये अनेक घोषणा जाहीर केल्या, पण सर्वसामान्य रिक्षावाल्यांच्यासाठी हा अन्यायी दंड रद्द केलेला नाही आहे. म्हणून आज आम्ही इथं जेलभरो आंदोलन करणार आहोत. आत्ता तरी महाराष्ट्र शासनाला जागा व्हावं आणि खास करून कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व आमदारांनी या विधानसभेत हा प्रश्न मांडावा. सरकारला 50 रुपयाचा दंड जर काय रद्द करणं शक्य नसेल तर सरकारनं ताबडतोब या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये जावं आणि सुप्रीम कोर्टामध्ये स्टे घ्यावा, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. जोपर्यंत हा दंड रद्द होत नाही तोपर्यंत हे जन आंदोलन सुरू राहतं.